हिंदू धर्मानुसार महिला स्मशानात का जात नाहीत? सनातन धर्मात एकूण 16 विधी आहेत. त्यापैकी 16वा विधी म्हणजेच अंतिम विधी केला जातो. हिंदू धर्मात एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर अनेक परंपरा आणि विधी केले जातात. एखाद्या व्यक्तीच्या अंतिम संस्कारासाठी त्याचे शरीर स्मशानभूमीत नेले जाते. येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की हिंदू धर्मात महिलांना स्मशानात जाण्यास सक्त मनाई आहे. तुम्हाला यामागील कारण माहीत आहे का? गरुड पुराणाच्या या भागात महिला स्मशानात का जाऊ शकत नाही हे सविस्तरपणे सांगितलेले आहे. काय आहे नक्की कारण ते आपण जाणून घेऊयात. जेव्हा कोणी मरते तेव्हा सर्वत्र दुःख पसरते. जेव्हा मृत व्यक्तीला अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नेले जाते तेव्हा हा क्षण कुटुंबातील सदस्यासाठी वेदनादायक असतो. गरुड पुराणानुसार स्मशानभूमीत वाईट आत्मे असू शकतात. दुसरीकडे मृत्यूच्या शोकात असलेल्या महिलांना त्यांचे मन नियंत्रित करता येत नाही आणि अशा वेळी जर एखादी स्त्री स्मशानात गेली तर तिच्यावर वाईट शक्तीचा प्रभाव पडू शकतो. अशा परिस्थितीत त्यांना स्मशानभूमीत जाण्यास मनाई आहे, जेणेकरून त्यांच्या मनावर कोणतेही वाईट प्रभाव पडू नये. जेव्हा एखादी व्यक्ती मृत्युमुखी पडते तेव्हा घरात आणि कुटुंबात शोककळा पसरते. गरुड पुराणानुसार मृतदेह स्मशानात नेल्यानंतरही त्याचा आत्मा काही दिवस घरात राहतो. अशा परिस्थितीत घराला एकटे सोडले जात नाही आणि यासाठी महिला घरीच राहतात. पुरुष मृतदेह खांद्यावर घेऊन स्मशानभूमीत जातात, कारण महिलांना पुरुषापेक्षा जास्त संवेदनशील मानले जाते. एखाद्या नातेवाईकाच्या मृत्यूमुळे त्यांना जास्त दुःख होऊ शकते. केवळ याच कारणामुळे त्यांना स्मशानात येण्यास मनाई आहे. यामागे इतर कोणतेही कारण नाही. जेव्हा लोक अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत जातात तेव्हा त्यांना त्यांचे मुंडन करणे अनिवार्य असते. तथापि महिला आणि मुलींचे मुंडन करणे अशुभ मानले जाते. या कारणामुळे देखील महिलांना स्मशानभूमीत जाण्याची परवानगी नाही. गरुड पुराणात सांगितल्याप्रमाणे सदर वैज्ञानिक आणि काही महत्त्वाची कारणे आम्ही या ठिकाणी नमूद केली आहे. तुम्हाला हे वाचून योग्य माहिती मिळाली की नाही हे आम्हाला सांगायला विसरू नका. आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.